दंडवत हो. स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण 42 क्रमांकाच्या स्मृतीपासून पुढे स्मृती बघणार आहोत. पूर्वयामे आशन दर्शने ब्राह्मणा शूद्राचारू प्रकाशी भिक्षा देणे. म्हणजे पहिल्या भिक्षा विधीच्या आधीच भोजन आचार्य भट्टोबासांचं झालेलं आहे आणि ते एका व्यक्तीने बघितलं आणि त्यावर हा संवाद झालेला आहे. एक वेळ भट्टोबास मार्गे जाता सकाळीची जेविले. एकदा काहीतरी बलवत्तर सेवेच्या निमित्ताने आचार्य भट्टोबास कुठेतरी त्यांना जायचं आहे आणि ते सकाळीची जेविले म्हणजे लवकर त्यांचं भोजन झालेलं आहे. ते एके ब्राह्मणे देखिले आणि ते एका ब्राह्मणाने अन्य व्यक्तीने ते पाहिलं. मग म्हणितले हे काही एवढ्या वेळा कैसे, म्हणजे एवढ्या सकाळी कसं काय बरं भोजन केलं. म्हणजे भोजनाची एक वेळ आहे विशिष्ट, त्या वेळेला ते भोजन झालं पाहिजे, म्हणजे संन्यासी लोकांसाठी. मग तव भट्टोबासी म्हणितले, आचार्य भट्टोबासांनी त्यांना एक श्लोक सांगितलेला आहे. स्वग्रामे सकळाचारम चान्यग्रामे तदर्धकम नगरे पादमेकम च पतिशूद्रवदाचरेत. स्वग्रामे सकळाचारम म्हणजे जर का आपण आपल्या गृहीच असू, घरी असू, किंवा संन्यासी व्यक्ती आपल्या आश्रमामध्येच असेल किंवा कुठलाही त्याचा निमित्तविधी दुसरा नाही आहे, तो नित्यविधीमध्ये आहे त्याच्या रोजच्या, तर सकळाचारम म्हणजे सकळ आचार जो आहे तो सकळ आचार त्याला जसा आहे तसा त्याला तो घडणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे इतरत्र जायचं नाही आहे, इतर कुठली बलवत्तर सेवा नाही आहे. रोजचा तुमचा जो विधी आहे तो रोजच्या पद्धतीने आणि व्यवस्थित आणि पूर्ण आचार जो आहे तो पूर्ण होणार आहे. चान्यग्रामे तदर्धकम, परंतु जर का तुम्ही दुसऱ्या घरी गेलात किंवा दुसऱ्या गावी जर का तुम्ही गेलात तर काय होणार आहे की चान्यग्रामे तदर्धकम म्हणजे तो आचार जो आहे, जो पूर्ण आचार आहे तो पूर्ण न होता तो अर्धाच होणार आहे. म्हणजे त्यामध्ये तुमचा जो काही सलगता आहे ती सलगता त्याच्यामध्ये राहणार नाही. आणि म्हणून सांगतात की स्वग्रामे आपण पूर्ण आचार करू शकतो, परंतु दुसऱ्या गावाला किंवा दुसऱ्याच्या घरी आपण गेलो तर लगेच तो आचार कसा होतो, अर्धा होऊन जात असतो. आणि नगरे पादमेकमच, आणि जर का कुठे अजून तुम्ही लांब गेलात, दुसऱ्या ठिकाणी गेलात, तर नगरे पादमेकमच म्हणजे परत तो आचार किती होणार आहे, जो 100% होत होता तो 50%, आणि 50% जो होत होता त्यातलेही 25% कमी झालं, म्हणजे 25%च आचरण होणार आहे. आणि पुढे सांगतात पदी शूद्रावदाचरेत, आणि पथी म्हणजे जर का तुम्ही प्रवासामध्ये असाल तर तो आचार कसा होईल, शूद्रावदाचरेत म्हणजे एकदम कमी होणार, हीन आचार होणार आहे. म्हणजे उत्तम आचार करायसाठी आपल्याला स्मरण करायचं असेल, विजन करायचं असेल तर एका ठिकाणी बसून ते करावं लागणार आहे. चालता बोलता स्मरण तर होणारच आहे आपलं. कोणाला विचार कधी तुम्ही स्मरणाला बसत नाही, नाही मी माझं स्मरण चालू असतं मनात, ते तर चालूच असलं पाहिजे, पण दिवसभरातलं 1, 2 किंवा 3 वेळ तरी आपण व्यवस्थित बसून ते स्मरण जर का केलं, त्या स्मरणाला जर का वेळ दिला आणि ते स्मरण करताना मनस्थिर करावं लागतं, आणि ते मनस्थिर करण्यासाठी देहस्थिर आपलं आधी करावं लागत असतं. तर ती जी बैठक आहे
स्मरण विधानाची ती दिवसभरातनं सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाळ तरी ती बैठक जी आहे ती शांततेची झाली पाहिजे. आणि जर का आपण दुसऱ्यांच्या घरी गेलो तर ती स्मरणाचं तसं साधणार नाही. जे तुम्ही घरी विधी करता तसाच्या तसा विधी दुसऱ्यांच्या घरी साधणार नाहीत. आणि त्याहीपेक्षा अजून तुम्ही एखाद्या नगरामध्ये वगैरे गेलात तर मग अजून तो आचार जो आहे तो अजून कमी होणार आहे. आणि पती शूद्रावदाचरित म्हणजे तुम्ही प्रवासामध्ये असाल तर प्रवासामध्ये तुमचं स्मरण जे आहे ते अजून त्याच्यामध्ये कमीपणा येईल. म्हणजे जे उत्तम स्मरण होतं ते मध्यम होईल, ते मध्यम होतं ते कनियस होईल, आणि जे कनियस होतं ते अजून कनियस होईल. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला लक्षात येतं की आपल्याला जर का आचार करायचा असेल तर खूपशा गोष्टी मग टाळायच्या असतात. परंतु एखादं जर का बलवत्तर कार्य निघालं तर, किंवा बलवत्तर म्हणजे काय, जे आपण विधी करतो त्याहीपेक्षा जे काही महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा थोडंसं त्यावेळेला त्याचं महत्त्व आहे. जसं की स्मरण आपण करतोय, स्मरण तर खूप महत्त्वाचं आहे, पण त्याच वेळेला जर का कोणी अभ्यागत अधिकरण आले तर मग त्यावेळेला तुमचं ते बसून जे स्मरण करण्याची साधन आहे ती थोड्या वेळ थांबवावी लागेल. स्मरण नाही थांबणार, स्मरण आपलं चालूच राहणार आहे. परंतु जे बसून तुम्ही जे ध्यान अवस्थेमध्ये जात आहात ते आता नाही करता येणार. आता फक्त नामस्मरण होईल तुमचं, आणि बाकीची सेवा आहे त्यांचं आगत स्वागत जे काही श्रमनिवृत्ती आहे ती करावी लागेल. त्याहीपेक्षा जर का अशक्त सेवाच प्राप्त झाली, एकदम कोणाची तरी तब्येत खराब झाली आणि त्यावेळेला येतीचा तो साधक आहे तर त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल की त्या कार्याला महत्त्व द्यावं लागेल. म्हणजे त्याला म्हणतात बलवत्तर कार्य. नित्यविधी आपला सुरू आहे आणि त्यामध्ये निमित्तविधी आपल्याला जर का प्राप्त झाला तर तो आपला नित्यविधी आपल्याला थोडा वेळ थांबवावा लागेल. नित्यविधी आपला आटनविजन सुरू आहे, गावोनी गावा जाणे सुरू आहे, आणि एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणी कोणीतरी साधक येथीचेच अशक्त दिसले एकदमच, तर त्यांच्या सेवेला आपल्याला आता थांबावं लागेल. दुसरी व्यक्ती त्या सेवेला येईपर्यंत किंवा यांची जी काही प्रकृती आहे ती व्यवस्थित होईपर्यंत आपल्याला तिथे आपला नित्यविधी जो आहे आटन वगैरे विजन नाही, आटन थांबवावं लागणार आहे. नित्यविधीमध्ये पण सगळेच विधी थांबत नसतात, फक्त आटन विधी थांबणार आहे, गावोनी गावा जाणे थांबणार, आणि विजन मात्र सुरू राहणार. भिक्षा जशा पद्धतीने, उलट ते अशक्तासाठी पण भिक्षा मागावी लागणार आहे, भोजन तर करावंच लागणार आहे, निद्रा घ्यावीच लागणार आहे, प्रसाद सेवा विशेष वंदन करावंच लागणार, आणि स्मरण जे आहे ते तर सुरूच आहे. म्हणजे नित्यविधीमधला पण फक्त एकच विधी थांबणार आहे, तो म्हणजे फक्त आटन. आणि बाकी सेवा शुश्रूषा संग सांगात भेट आणि शुश्रूषा ह्याच्यामध्ये त्यांची भेट घडलेली आहे निमित्तविधी, आणि त्यामध्ये त्यांचं जे काही अशक्तपणा आहे त्या अनुषंगाने आपण त्यांची सेवा करतो आहोत. तर त्यावेळेला आपला नित्यविधीमधले काही गोष्टी ज्या आहेत ते त्या ठिकाणी थांबणार आहेत. आणि म्हणून आचार्य भट्टोबास काहीतरी बलवत्तर असंच कार्य निघालेलं असल्यामुळेच ते मार्गस्थ आहेत, वाटेने जात आहेत. आणि त्यांना जेव्हा हे सगळं सांगितलं की प्रत्येक वेळी तुमचा आचार सारखा राहणार नाही, कधी काही गोष्टींमुळे तो कमी होऊ शकेल किंवा जास्त पण होऊ शकेल. एखाद्या दिवशी जास्त भाव जर का उत्पन्न झाला तर अधिक आपल्याकडनं स्मरण होईल किंवा ईश्वर चिंतन होईल, आणि एखाद्या दिवशी जर का आपला भाव समजा काही कारणास्तव मलिनत्वामुळे किंवा काहीतरी बलवत्तर कार्यामुळे, काहीतरी निमित्तविधीमुळे, अभ्यागतांच्या त्या सेवेमुळे म्हणा, कदाचित काय होऊ शकतं की आपलं तो स्मरण विधान जे आहे त्या दिवशी कमी होईल, असं पण होऊ शकतं. म्हणजे प्रसंगोचित या ठिकाणी आपल्याला वर्तन करायचं आहे, हे या ठिकाणी आचार्य भट्टोबासांनी त्या व्यक्तीला सांगितलं. त्यांनी ते ऐकलं आणि मग तेने भिक्षा केली, आणि त्याने भिक्षा केली म्हणजे
त्या ठिकाणी त्यांना ते भटोबासांचं जे निरूपण आहे ते प्रभवलं, त्यांना ते अंतःकरणामध्ये बसलं, त्यावर अजून काही चर्चा वगैरे त्यांची झाली असेल आणि मग काही दिवसांनी लगेच भिक्षा नाही केली, काही दिवसांनी त्यांनी भिक्षा केली, म्हणजे काय केलं, अनुसरण घेतलेलं आहे. पुढची स्मृती 43 क्रमांकाची. रुसला महात्मा पचनक्रिये चुकला म्हणणे, एक वेळ भटोबासा ते की वासनिकी समस्ता सहित जेवावया नेले. रुसला महात्मा पचनक्रिये म्हणजे एक महात्मे आहेत, ते काही कारणास्तव ज्या ठिकाणी भोजनाला बोलवलेलं होतं तिथे ते गेले नाहीत. आणि एकदा काय झालेलं आहे की भटोबासांना एका वासनिकाने समस्तासहित जेवावया नेले, म्हणजे बाकीची पण काही मार्गमंडळी आहेत त्यांना सोबत घेऊन, म्हणजे फक्त एकट्या भटोबासांना नाही बोलवलं, अजूनही मार्गमंडळी जे आहेत त्यांना भोजनासाठी ते घेऊन गेलेले आहेत. एक महात्मे रुसुनी न जेवितीची, एक महात्मे मात्र काय माहिती कशासाठी पण ते रुसलेले होते काही कारणास्तव आणि ते काही जेवण्यासाठी आले नाहीत किंवा ते जेवले नाहीत. ते कोणा न मनेची, आणि ते कोणाकडनंच काही ऐकायला तयार नाही. सगळ्यांनी त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगितलं, परंतु ते मात्र काही ऐकायला तयार नाहीत. मग भटोबासी म्हणितले, आणि भटोबास त्यांना म्हणतात, रुसोनी तरी पचनक्रिये चुको कांगा, म्हणजे तुम्ही रुसुनी, म्हणजे जरी तुम्ही जेवलेला नसाल तरी देखील तुम्ही काही त्या पचनक्रियेची जी हिंसा आहे, कदाचित तुमच्यासाठीच ते बनवलेलं आहे आणि तुम्ही ते भोजन केलं नाही आणि तुम्हाला वाटलं की बाबा हे भोजन बनवताना जी काही हिंसा झाली त्या हिंसेला आता मी निमित्त नाही, कारण की ते मी भोजनच नाही केलं. परंतु जर का ते आपल्या नावे बनवलेलं असेल तर त्या पचनक्रियेमध्ये, पचन म्हणजे भोजन तयार करण्याच्या प्रक्रियेला पचन म्हणतात आणि ते भोजन पचवण्याच्या क्रियेला देखील पचन असं म्हटलं जातं. तर मार्गामध्ये याला पचन असं म्हणतात की पचन झालं का, म्हणजे स्वयंपाक झाला का, भोजन तयार झालं का. तर ते पचनक्रिये चुको कांगा, म्हणजे तुम्ही जरी जेवला नाहीत, तुम्ही जरी नाही आला तर तरी तुमच्या नावाचं ते बनवलेलं होतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी जी काही हिंसा झाली त्या हिंसेचा दोष तो लागलेला आहे. आपल्या निमित्ताने जीही क्रिया घडते, जर का एखाद्या समजा माझ्या निमित्ताने जर का फूल तोडल्या जात असेल तर त्या हिंसेचा दोष मला देखील लागतो. मी जर का काही करायला सांगितलेलं आहे, म्हणजे मला न सांगता ते केल्या जातंय तो भाग वेगळा, पण मी एखादी गोष्ट सांगितली हे करा ते करा ते करा, तर त्या वेळेला त्या निमित्ताने होणारा जो दोष आहे तो आपल्याला लागत असतो. जसं एका ठिकाणी आम्ही गेलो तर त्या ठिकाणी मी त्यांच्या घराच्या समोर गेलो, त्यांनी स्वागत वगैरे केलं आणि त्यांनी ते फटाका तिथे होता एक, तो फटाका तिथे ठेवलेला होता, त्यांनी तो लावायला घेतला. आता मी ते सांगत असतो की म्हणजे मी आल्यानंतर काही फटाके वगैरे काही लावायचे नाहीत आणि मुळातच मानवपंथीय साधकांनी फटाके फोडायचेच नाहीत, म्हणजे धार्मिक सोहळ्याच्या निमित्ताने तरी फोडायचे नाहीच नाही. तर त्या ठिकाणी म्हणजे कसं असतं ना, कधी कधी अधिकरण आले की आपण फटाके फोडतो वगैरे, तर ते फोडू नये, कारण की त्यांना सुद्धा त्या वायू प्रदूषणाचा त्रास होत असतो, आवाजाचा त्रास होत असतो आणि सोबतच अजून काही गोष्टी आहेत त्याचाही त्रास त्याच्यामध्ये होतो. आणि म्हणून, आणि मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये हिंसा मोठ्या प्रमाणामध्ये होते, आवाजामुळे पण हिंसा होते, ते जे काही त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो त्याच्यामुळे हिंसा होते, त्याच्याने जो काही धूर होतो त्याच्याने देखील हिंसा होते आणि त्याचा काही अर्थार्थी उपयोग आपल्याला नाही आणि म्हणून ते टाळावं. आता माझ्या समोर मी आल्यामुळेच तो फटाका लावतायत आणि आता ते जे फटाका लावणारे होते ते पण ज्येष्ठ होते, थोडेसे मोठे होते,
ग्रस्तच होते. परंतु आता त्यांना पण पटकन एवढ्या लोकांच्या समोर कसं काय बोलायचं, आणि ते बोलेपर्यंत सांगेपर्यंत त्यांनी ते वाद प्रज्वलित केली. आणि मी आपलं चिंतन करायला लागलो, म्हणजे नको बाबा, हे आपल्यासाठी होऊन राहिलेले, ह्याचा हिंसेचा दोष आपल्याला लागणार. परंतु काय झालं, तो फटाका फुटलाच नाही. ते म्हणाले, बाबा हे थंडीमुळे असं सादळून गेलंय, ते फुटलंच नाही. म्हटलं ते मीच सांगितलं होतं की फुटलं नाही पाहिजे. म्हणजे माझं एक कुठेतरी चिंतन सुरू होतं, ते नाही फुटलं. म्हणजे आपण जर का एखादा आचार करत असू, आपण एखादी गोष्ट ठरवू, कुणी पण, तुम्ही पण कुणी पण जर का नुसतं ठरवलं जरी आणि त्याच्यावर थोडं पक्क राहण्याचा प्रयत्न केला, तर परमेश्वर सहाय्य त्या ठिकाणी करत असतं. त्या ठिकाणी कुणाचं सहाय्य झालं? परमेश्वराचं सहाय्य झालं. आणि कुठेतरी माझ्या निमित्तानेच काहीतरी हिंसा होणार असेल तर ती टाळली. कोणीतरी जर का म्हटलं, हा बाबांसाठी फूल तोडा, तर मी सांगतो नका तोडू, माझ्यासाठी ते फूल तोडू नका. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला आपल्या निमित्ताने होणारी हिंसा ही टाळता येते. त्या दिवशी कुणीतरी हे केलं की आम्ही ते भाकरी काय बनवायचं, हा भाकरी बनवा, चालेल ठीक आहे. मग ते म्हणाले, आम्ही तुमच्यासाठी खास चूल पेटवणार आहोत. म्हटलं म्हणजे खास म्हणजे गॅस पेटवणं त्यातल्या त्या ठीक आहे, परंतु चूल पेटवणं म्हणजे बहुत प्रमाणामध्ये हिंसा आता होणार आहे. ते लाकडं, त्याच्यातले जीवजंतू, धूर वगैरे, आता खूप काही बारीक बघता येत नाही. परंतु जर का त्यांनी तिकडच्या तिकडे ते बनवलं असतं, कळू दिसलं नसतं, तर भाग वेगळा होता. पण एक जे आपलं कानावर पडतं ज्या वेळेला, की आपल्यासाठी एरवी ते पेटवणार नव्हते चूल, पण आपल्यासाठी पेटवतायत, म्हणजे आपण त्याला निमित्त होत असतो. एरवी निमित्त विधीमध्ये या गोष्टी कराव्या लागतात. मार्ग असेल त्या ठिकाणी चूल पेटवावी लागते, बहुता कारणे आहे ते. आणि निमित्त विधीमध्ये ते करावं लागणार आहे, तर त्याचं सेवेमध्ये ते मोडून जातं आणि बाकीच्या गोष्टींचं प्रायश्चित्त जे आहे ते होत असतं. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला हे लक्ष द्यायचं की आपल्या निमित्ताने जी हिंसा होते, मार्गामध्ये आपण आहोत आणि बघितलं की ही चूल पेटवली, त्याच्यात हिंसा झाली, आणि आता त्या हिंसेचा दोष मला लागेल म्हणून मी जेवणारच नाही, तर तुम्ही जरी नाही जेवले तरी तुमच्या निमित्ताने बनवलेलं, तुमच्या नावाने जे बनवलेलं भोजन आहे त्याचा हिंसेचा दोष आपल्याला लागणार. आपल्यासाठी जेवण बनवलं आणि आपली काही तब्येत खराब झाली म्हणून म्हटलं आज काही मला जेवायचं नाही, परंतु आपल्यासाठी जे बनवलेलं आहे ते आपण नाही जेवलो तरी त्याचा दोष आपल्याला, हिंसेचा दोष जो आहे तो आपल्याला लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते जे महात्मे आहेत त्यांनी भोजन केलं नाही, परंतु आचार्य भट्टोबास त्यांना म्हणतात की रुसोनी तरी पचनक्रिये चुको कांगा, आणि ते उगेची राहिले. जरी तुम्ही रुसलात किंवा भोजनासाठी नाही आलात तरी तुम्ही काय पचनक्रियेच्या हिंसेला तुम्ही चुकला नाहीत, त्याची हिंसेचा दोष तुम्हाला लागणारच आहे. तथा कीर्ती परवैराग्य तरी निके म्हणणे, 44 क्रमांकाची स्मृती. तथा कीर्तीपर वैराग्य निके म्हणणे म्हणजे आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, जीवासी वैराग्य मिळवू आवडे. हा सुद्धा एक प्रकारचा दोष आहे किंवा एक प्रकारचा विकारासारखंच आहे. ते आपल्याला आपल्याकडे जे काही आहे, चांगलं आहे किंवा वाईट आहे, चांगलं तर आहे तर ते मिळवणं म्हणजे त्याचं प्रदर्शन करणं, त्याची प्रसिद्धी करणं, हे तर आपल्याला आवडतच असतं. पण आपल्याकडे एखादा वाईट गुण आहे तर त्याचं सुद्धा आपण प्रदर्शन करतो की मी चिडलो ना एकदा, कारण खरं नाही बरं का काही. म्हणजे आता चिडणं हा चांगला गुण नाही आहे, वाईट गुण आहे, परंतु त्याचं प्रदर्शन आपण करतो की माझ्यासारखं मग कुणी नाही. मला एकदा राग आला की मग बघा, म्हणजे आपण आपल्या अवगुणाच्या बाबतीमध्ये आपण काय करत असतो, पुन्हा पुन्हा त्याची प्रसिद्धी आपण करत असतो. म्हणजे तेही कुठेतरी मिरवणं, म्हणजे काहीच मिरवलं नाही पाहिजे. आपण आपल्याकडे जे आहे किंवा जे नाही आहे त्याचं प्रदर्शन आपण करता कामा नये. तुमच्या कर्तृत्वाने त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आपोआपच मिळेल. मी जर का सांगत बसलो मी खूप चांगलं बोलतो, चांगलं होतं, हे मी सांगायची गरज नाही आहे.
माझ्या बोलण्यावरून लोकांना कळेल मी चांगलं बोलतो का वाईट बोलतो, गोड बोलतो की कडू बोलतो, हे काय बोलतो मी, हे जेव्हा मी बोलेन तेव्हा आपोआप लोकांना ते कळणार आहे. मी चांगलं भोजन बनवलं हे सांगण्याची गरज नाही आहे, हे ग्रहण केल्यानंतर आपोआपच ते लक्षात येणार आहे हे चांगलं आहे की वांगलं आहे ते. तशा पद्धतीने आमचे स्वामी सांगतात जीवासी वैराग्य मिरवू आवडे. म्हणजे एकतर वैराग्य कुणी करत नाही सहसा, तिसरी धारेवरी झाले ऐसा कवन असे. वैराग्य तिसरी धार आहे. अभ्यास करणं खूप सोपं आहे बरं का. जसं आपल्याला वाटतं की अभ्यास करणं खूप कठीण आहे, पण एका दृष्टीने जर का बघितलं, वैराग्याला जर का बघितलं आपण, तर अभ्यास करणं खूप सोपं झालं. पण अभ्यासाचं आचरण करणं हे सगळ्यात जास्त कठीण आहे. राग द्वेष काम क्रोध मदमत्सर यांचा त्याग हे वचन पाठ करणं खूप सोपं आहे, त्याचा अर्थ पाठ करणं अजून सोपं आहे, त्याच्यावर निरूपण करणं अजून सोपं आहे. परंतु वास्तविक राग द्वेषावर नियंत्रण आणणं हे खूप अवघड कार्य आहे. सहजासहजी ते होणार नाही. स्वभाव मात्रे एकदम एका अक्षराचंच वचन आहे ते, स्वभाव मात्रे, किंवा 2 अक्षराचं वचन आहे. स्वभाव आणि मात्रे 2 शब्दांचं किंवा 1 शब्दाचं आहे ते. तर त्यामध्ये एका शब्दाचं वचन आहे किंवा 2 शब्दाचं वचन आहे, परंतु त्या स्वभावावर नियंत्रण जर का आपल्याला करायचं म्हटलं, झोपेवर नियंत्रण करायचं म्हटलं नाही जमत, भुकेवर नियंत्रण करायचं म्हटलं जमत नाही. सोडलेला पदार्थ समोर आला की परत खाऊसा वाटतो. स्वभावाला देखील आपण मात्रा देऊ शकत नाही. म्हणजे वैराग्य करणं हे सगळ्यात अवघड कार्य आहे. आणि तिन्ही जे काही भौतिक सुख आहे, जीव देवता आणि प्रपंचाच्या संबंधित, पदार्थांच्या संबंधित, वस्तूंच्या संबंधित, याच्यावरून ह्याच्यामध्ये जे सुख आपल्याला वाटतं त्या सुखावरून आपण विरमलो पाहिजे, त्याला वैराग्य असं म्हटलं जातं. ईश्वर सुखाच्या ठाई स्मरणाचं सुख आलं पाहिजे आपल्याला, तर ते वैराग्य. जीव देवता प्रपंच याच्यावर विकार शून्य झालो आणि ईश्वराच्या ठिकाणी विकारयुक्त म्हणजे ऊर्ध्व विकार जर का तो तयार झाला आणि जीव देवतेच्या संदर्भातला अधविकार जर का शून्य झाला, तर त्याला वैराग्य असं म्हणतात. हे सहजासहजी कोणाला लाभत नाही. परंतु जर का एखाद्याला लाभत आहे, आपण आपल्यावर घ्यायचं. आपल्याला जर का ते लाभलेलं आहे, आपण जर का वैराग्य करत आहोत, वचनानुसार चालत आहोत, तर त्याचा अहंकार येता कामा नये, त्याचं प्रदर्शन करायचं नाही आहे. तुम्ही स्मरण करता तर ते गाठी तुमची लोकांना दाखवण्यासाठी म्हणून समोर नाही ठेवायची. ती स्वाभाविक दिसत असेल तो भाग वेगळा, पण काही लोक काय करतात, असं गाठी अशी वरती धरून ते स्मरण करत असतात. अर्थात ते खाली लोळू नये, पायाला लागू नये, हा पण त्याच्यात एक अर्थ असतो, पण त्याचं प्रदर्शन त्याच्यामध्ये होत आहे की मी स्मरण करतोय. किंवा एखादा विधी करताना तो आवर्जून लोकांच्या समोरच करायचा की जेणेकरून लोकांना दिसलं पाहिजे की हा विधी मी करतो आहे. उलट आपण जे विधी करतो ना ते लोकांना दिसले नाही पाहिजे. विधी ही आपली संपत्ती आहे आणि ती संपत्ती, जसं आपण द्रव्य किंवा सोनं वगैरे ह्या गोष्टी कमवतो, हे लोकांना दाखवतो का? आपण बँकेत जाताना सगळ्यांना सांगून जातो का की मी चाललो बरं का बँकेत पैसे जमा करायला, माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मला एवढा पगार आहे? हे वास्तविक आवर्जून हे लपवल्या जातं, जे आहे ते दाखवल्या जात नाही. तसे आपले विधी लोकांना दिसले नाही पाहिजेत, ते फक्त परमेश्वराला दिसले पाहिजेत. कारण की त्याचं जे काही फळ दातृत्व आहे ते परमेश्वर करणार आहेत. बाकीचे लोकांना जर का ते विधी दिसले, आपली मान मान्यता प्रसिद्धी होईल आणि आपलं स्मरण, आपलं विधिविधान ज्याची प्रसिद्धी झाली ते सगळं कमी कमी होत जातं. जर का कोणीतरी आपल्याविषयी म्हटलं की हे खूप स्मरण करतात, सगळीकडे ते पसरलं, आपल्या कानावर सतत येत राहिलं, तर आपल्याला अहंकार येतो की एवढ्यामध्ये फक्त माझ्या स्मरणाची प्रसिद्धी आहे बरं का. मग हळूहळू तो अहंकारामुळे स्मरणाची जागा कमी होऊ शकते. आणि जीवासी वैराग्य मिरवू आवडे, आणि आपल्याला हे सगळं मिरवायला आवडतं. मी काय विधी करतो, मी काय सेवादास्य करतो, मी किती अभ्यास करतो, माझं किती पाठांतर आहे,
हे सांगण्याला आपल्याला सुखद वाटतं, बरं वाटतं एवढं सगळं पुन्हा पुन्हा सांगण्याची प्रक्रिया जी आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं वैराग्य करू नये, अशा प्रकारचं दास्य करू नये ज्याची आपल्याला प्रसिद्धी करावी लागेल, आपल्याला तोंडाने सांगावं लागेल हे मी केलं मी केलं. लोकांना सांगायची गरज नाही, परमेश्वराला कळतं की कोणी केलेलं आहे. आणि आचार्य भटोबास तर म्हणतात करते करवी ते काही आपण आहोत का, परमेश्वरच आहेत. ते आपल्याकडनं ही क्रिया करवून घेतात म्हणून आपल्याकडनं ती क्रिया होत असते. आणि म्हणून अशा प्रकारचं वैराग्य किंवा सेवादास्य करता कामा नये. परंतु इथे आचार्यांनी थोडंसं एक वेगळा प्रकार पण त्याच्यामध्ये सांगितलेला आहे की तथा कीर्तीपर वैराग्य तरी निके म्हणणे. एखाद्याला आता सवयच आहे की कीर्तीपरच करायचं आहे, ते काही तो जो काही गुण आहे त्याच्यातनं तो काही जायला तयार नाही. मग आता ना त्यांनी जरी कीर्तीपर केलं तरी एका दृष्टीने ते बरोबर आहे, म्हणजे सिद्धांती ते बरोबर नाही आहे, सिद्धांती ते करूच नाही. परंतु दुसऱ्या पद्धतीने जर का दुसऱ्या दृष्टिकोनातनं जर का आपण ते बघितलं ते ठीक आहे. त्यातल्या त्यात एकुदीच भटोबासी म्हणितले, एकदा आचार्य भटोबास म्हणतात की कीर्तीचे तरी वैराग्य करो कांगा परी पाय न पसरो. कीर्तीचे तरी वैराग्य म्हणजे हे कुणासाठी सांगितलं, आपल्या सगळ्यांसाठी नाही. किंवा हे कुणासाठी सांगितलं की जे काहीच आचार करत नाहीत. कारण की प्रत्येकाला आचार करताना किंवा सेवादास्य करताना प्रत्येकाची एक मानसिकता वेगवेगळी असते. काहींची मानसिकता आहे की ते सेवादास्य पूर्ण झालं पाहिजे, काहींना असं वाटतं की नाही ह्याच्यामध्ये मला माझी प्रसिद्धी करून घ्यायची आहे म्हणून ते तशा पद्धतीने ते करायचं, म्हणजे त्यांची मानसिकता वेगळी आहे. आणि एखादी व्यक्ती आहे की ते काहीच आचारच करत नाहीत, कारण की त्यांना एखाद्या गोष्टीमध्ये मान मान्यता प्रसिद्धीची एवढी सवय असते, ती जर का होत नसेल तर मग ते कार्य करायचं नाही. जर का फोटो निघत असेल तरच ते तिथे लगेच फोटोच्या समोर लगेच आपलं काहीतरी झाडू बिडू घ्यायची, म्हणजे फोटोत आपण आलो पाहिजे झाडू मारताना वगैरे दिसलो पाहिजे. म्हणजे प्रसिद्धीशिवाय ते कुठलंही कार्य करत नाहीत, त्यांच्यामध्ये ती प्रसिद्धी बसलेली आहे. मग अशा लोकांचं काय असतं की ते काहीच करत नाहीत. मग जोपर्यंत प्रसिद्धीचा तो वातावरण तयार होत नाही तोपर्यंत ते काहीच करत नाही. मग अशा लोकांसाठी सांगितलेलं आहे. बाकीचे जे आचार करणारे स्वाभाविकपणे त्यांच्यासाठी हे सांगितलेलं नाही. तर काय सांगतात की कीर्तीचे तरी वैराग्य करो कांगा. कीर्तीचं तरी वैराग्य, काहीच वैराग्य न करणं याही पेक्षा कीर्तीचं का होईना, म्हणजे ज्याच्यामध्ये तुमची मान मान्यता प्रसिद्धी होते आणि तुम्हाला ते अपेक्षित आहे असं तरी वैराग्य करा. परी पाय न पसरो म्हणजे उगचच आपलं व्यर्थ काळ आपला जाऊ द्यायचा नाही, पाय पसरायचे नाहीत. म्हणजे वायफळ इतर गोष्टी करण्यापेक्षा, इतर गोष्टींना वेळ देण्यापेक्षा, इतर गोष्टींना जागा देण्यापेक्षा काय करावं, कीर्तीचं वैराग्य करावं. म्हणजे आपल्याला स्मरण जरी नाही करायचं आहे तरी काय करावं, स्मरणाची गाठी चांगली जाड मण्यांची घेऊन बसायचं मंदिरामध्ये आणि डोळे बिळे बंद करून असं ताट बसायचं. स्मरण काहीच करत नाही आतमधनं, फक्त अभिनय मात्र करून राहिलेलो आहोत. कमीत कमी तेवढा तरी करावा. उगचच असं रिकामे अन्य वार्ता करण्यापेक्षा हे नुसतंच गाठी घेऊन जरी बसलो, लोकांना दिसलो पाहिजे आपण, याचा लाभ काय होतो माहिती आहे का, आपल्याला काय लाभ होईल माहिती नाही त्या अभिनयाचा, परंतु आपल्याला बघून कोणीतरी जे दुसरे आहेत ते पण म्हणतील अरे हे स्मरणाला बसले का, मग आपणही बसू स्मरणाला. आपलं बघून आपला अभिनय, त्यांना माहिती नाही हे अभिनय करतात, परंतु आपण मात्र अभिनय करतोय. काही नाही, फक्त लोकांना लक्षात आलं पाहिजे की मी स्मरण करतो. कोणी आले की ते नेहमी स्मरणाला बसलेले असतात बरं का, मोठी गाठी असते वगैरे, आपली प्रसिद्धी झाली आणि आपल्याला बघून अनेक जण काय झाले, स्मरणाला बसले. तो लाभ कुठेतरी आपल्याला होईल
आपल्याला तर स्मरण घडत नाही आहे, की उगाच सूत्रपाठ लीळाचरित्र काढून बसले असे आणि वाचण्याचा पूर्ण अभिनय आहे. वाचून काहीच नाही राहिलो, फक्त बघून राहिलेलो आहे आपण. पण अनेकांना वाटेल ते नेहमी लीळाचरित्र वाचतात, प्रसिद्धी होणार आहे म्हणून ते सगळी प्रक्रिया आहे. पण एखाद्या वेळेस एखाद्याला वाटेल की बाबा आपणही लीळाचरित्र वाचलं पाहिजे आणि म्हणून तेही त्या दृष्टीने वाचन करायला लागतील. आपला मात्र अभिनय आहे, पण त्यांचा मात्र खरोखर तो विधी ते करत आहेत असं होऊ शकतं. आणि म्हणून कधी कधी ते सांगितलेलं आहे की कधीतरी आपल्याला असं वाटेल की काय आपण उगाचच गाठी घेऊन बसतो. 1 तास तर बसतोच की नाही, गाठी पण हातात असते, बोलतही नाही आपण कोणाशी आणि स्मरणही करत नाही. परंतु आपण स्मरण केलं पाहिजे हा भाव कधीतरी मनामध्ये. देवाशी किती खोटेपणाने आपण वागावं, लोकांना किती फसवावं, देवाला किती फसवावं, हा कुठेतरी पश्चातापाचा भाव आपल्यामध्ये येईल. आणि कधीतरी आपण काय करू, खरोखर स्मरण करू. कधीतरी आपल्याला ते वरवडे न करिता वरवडे होईल आणि वरवडे करिता भीतरास येईल. म्हणजे कधीतरी तो जो विधी आहे तो आपल्या अंतरामध्ये येईलच. सेवादास्य कीर्तीपर जरी करत असो, कीर्तीपर तरी सेवादास्य करावंच. कारण की कधीतरी तुमचं ते सेवादास्य बघून बघून दुसरं कोणाला तरी त्याच्यातनं प्रेरणा मिळेल की हे सेवा करतात तर आपणही केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने कधीतरी आपल्यालाही वाटेल की आपल्यापेक्षा बाकीचे लोक चांगलं करताय, आपण तर नावासाठी करतोय आणि बाकीचे मात्र खरोखरच स्मरण करताना दुःख करतायत, त्यांच्या लीळा पाठांतर झाल्या, त्यांच्या सेवा मनापासून सुरू आहेत, हे कधीतरी आपल्याला दिसेल. आणि वरवडे करिता भीतरासी ये म्हणजे आपल्याला पण वाटेल की नाही, आपण पण उगचच नावासाठी न करता परमेश्वराच्या प्राप्तीसाठी म्हणून, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी म्हणून आपण हे विधी आपल्याकडनं झालेच पाहिजे असं कधीतरी मनाला पश्चाताप होतोच आहे ना. ज्यांनी एक वय असताना, कमी वय असताना देवा धर्माला वेळ दिलेला नाही आहे, त्यांनी काय केलेलं आहे, प्रपंचाला आणि उत्पन्नाला वेळ दिलेला आहे. प्रपंचामध्ये राहिलं की मग द्रव्य उत्पन्न आहे, त्या द्रव्य उत्पन्नाला जीव जास्त वेळ देत असतो. इतका वेळ देतो की ते उत्पन्न झालेलं जे द्रव्य आहे, पैसे आहेत, त्याचा उपभोग घ्यायला पण त्याला वेळ नसतो बरं का. एवढं तो द्रव्याच्या मागे असतो. आणि तो म्हणतो की माझ्यासाठी वेळ नाही, मंदिरात यायला वेळ नाही, निरूपणाला यायला माझ्याकडे वेळ नाही, देवपूजेला मला वेळ नाही. प्रत्येक गोष्टीला तो असं बोलत राहतो. आणि जेव्हा एक विशिष्ट वय होतं है ना, वयस्कर माणूस होतो, आणि त्यावेळेला काय होतं की बहुतांशी असं असतं बरं का, वयस्कर आपण झालो ना की आपण थोडं बाकीचे जे काही तरुण मंडळ असतं ते आपल्याला थोडंसं बाजूला ठेवायला बघतात. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं बरं का, सगळीकडनं आपण एकटं पडलो की आपण त्यावेळेला जर का देवाला वेळ दिला असता, आपण स्मरणाला वेळ दिला असता, ज्ञानाला वेळ दिला असता, म्हणजे बाकीचे बघा कशा त्यांच्याकडे अध्ययन आहे, त्यांच्या लीळा पाठांतर आहेत, स्मरण ते चांगलं करतात या वयामध्ये, या वयात आपण केलं नाही, मग त्यावेळी त्याचा पश्चाताप होतो बरं का. कधीतरी माणसाच्या आयुष्याच्या पूर्ण एका लेपामध्ये कधीतरी एक वेळ अशी असते की त्याला थोडा का होईना पश्चाताप आणि आपण केलेल्या चुकीबद्दल त्याला लक्षात येतं की आपण ही चूक केलेली आहे. तो वेळ त्या जीवाच्या आयुष्यामध्ये येऊ शकतो की कीर्तीचे जरी वैराग्य केले तरी कधीतरी त्यांना खरोखर यथार्थ वैराग्य ज्या दिवशी निर्माण होईल त्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल की आपण आधी कसं वैराग्य केलं, कीर्तीपर वैराग्य केलं, कीर्तीपर स्मरण केलं, कीर्तीपर सेवादास्य केलं, त्याचं पश्चाताप कधीतरी त्यांना होईल की आपण असं केलं नव्हतं पाहिजे, यथार्थपणे केलं पाहिजे होतं. आणि म्हणून ते अधिक दुःख जे प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे कदाचित दोष क्षाळन होईल किंवा जे काही प्रसव आहे दोषाचा, तो दोषाचा प्रसव थांबेल आणि योग्य प्रकारे आचरण केल्यामुळे परमेश्वर देखील प्रसन्न होतील. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे
कीर्तीचे तरी वैराग्य करो कांगा, कीर्तीचं तरी वैराग्य का होईना पण ते करावं. म्हणजे त्या वैराग्य करत असताना उगाच जरी खोटं खोटं म्हटलं की माझा परिच्छेद आहे, मी हे खात नाही हे खात नाही, हे जरी नाव होण्यासाठी जरी करत असला तरी कमीत कमी तेवढ्यासाठी का होईना पण त्या पदार्थापासून तर तो अलिप्त राहतो की नाही. किंवा त्यांनी सांगितलं की बाबा मला हे अन्यवार्ता करायला आवडत नाही, आवडतं त्यांना, परंतु प्रसिद्धी व्हावी म्हणून सांगितलं, परंतु लोकांच्या समोर तर त्यांना अन्यवार्तेपासून लांबच राहावं लागेल, लोकांच्या समोर अन्यवार्ता करता नाही येणार. तेवढं का होईना ती कीर्ती दाखवता दाखवता काय होणार आहे की तेवढ्या तेवढ्या दोषांपासून जबरदस्ती का होईना त्याला अलिप्त राहावं लागेल. गोड खाणारा माणूस आहे पण सांगितलं की मी गोडच खात नाही, परिच्छेद आहे माझा वगैरे वगैरे, आणि गोड आल्यानंतर आता खाऊ तर वाटून राहिलं कारण परिच्छेदला नाही आहे त्याचा, परंतु कमीत कमी लोकांच्या समोर तर तो पदार्थ खाण्यात येणारच नाही कारण खाल्ला तर लोक बघतील आणि परिच्छेद कसला, मग आपलं नाव खराब होईल. ते नाव राखण्यासाठी का होईना तो काहीतरी काहीतरी करत राहतो. जे खोटं आचरण जरी असलं तरी तेवढ्या तेवढ्या वेळ तो अन्यवार्तेपासून लांब आहे. तेवढ्या वेळ का होईना डोळे बंद करून गाठी घेऊन बसला तेवढ्या वेळ अन्यवार्ता तो करत नाही, बाकीची बडबड तो करत नाही. लीळाचरित्र घेऊन बसलेला आहे तर तेवढ्या वेळ तो बाकीचं काही वाचत नाही किंवा इतर तो अन्यवार्ता करत नाही. इत्यादी प्रकारे रिकाम बसण्यापेक्षा काहीतरी झाडू घेतलेली, भले नावासाठी घेतली पण सेवा तर मात्र होऊनच राहिलेली आहे. म्हणजे काही ना काही त्याच्यातनं सिद्ध प्राप्त होणार आहे. ते काही 100% योग्य नाही आहे, परंतु कुठेतरी 10% अयोग्य देखील ते नाही. परिपाय न पसरो, परंतु उगच आपला व्यर्थ वेळ जो आहे तो इकडे तिकडे आपण तो व्यथित करू नये. पुढची 45 क्रमांकाची स्मृती येते. अनुचरोदक स्वीकारी उपहास श्रवणे महात्मा निभर्शने. म्हणजे अनुचर उदक स्वीकारे, जे काही शिष्यमंडळी आहेत त्यांनी पाणी पित असताना दुसऱ्या एका महात्म्यांनी त्यांची चेष्टा केली आणि ते ऐकल्यामुळे, उपहास म्हणजे चेष्टा केल्यामुळे, श्रवणे ते भटोबासांनी ऐकलं आणि त्या महात्म्यांना आचार्य भटोबासांनी शिक्षा पण केलेला आहे. एकू दिसू अवघ्या समवेत भटोबासांसी एकी अभ्यागत केले. एकदा अवघ्या समवेत म्हणजे सर्वांसमवेत, सर्व गुरुकुळ आहे 5, 25, 50 जणांना भटोबासांना कुणीतरी अभ्यागत केले, म्हणजे आपल्या गृही त्यांनी बोलवलेलं आहे भोजनासाठी. तेथ भटोबास समस्ता भिक्षुकांसहित गेले आणि समस्त भिक्षुक जे आहेत त्यांच्या समवेत आचार्य भटोबास गेलेले आहेत. एक वीत रागू वैराग्याचे भरलेपणे राहिला, परंतु त्यामध्ये एक जण जे आहेत जे अधिक असं वैराग्य दाखवतात म्हणा किंवा त्यांच्याकडे ते आहे किंवा असं कुठल्या तरी वासनिकाकडे भोजनासाठी जाणं वगैरे हे त्यांना काही पटलेलं नाही आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की वैराग्याचे भरलेपणे राहिला. म्हणजे वैराग्य जे देवाने सांगितलेलं आहे की भिक्षा मागूनच भोजन करावं, ठीक आहे, परंतु असं काही जर का प्राप्त झालं तर त्यावेळेला मग समजा मार्गामध्येच आपण गेलेलो आहोत तर त्या दिवशी मार्गाचं जे भोजन आहे ते स्वीकारू शकतो. किंवा प्रीतीचं जे वचन स्वामींनी सांगितलं प्रीती विको होईजे, तर त्यावेळेला आपण ते भोजन स्वीकारू शकतो. म्हणजे प्रसंगोचित आहे. कधी आपणच आजारी पडलेलो आहोत तर त्यावेळेला आपल्याला थोडंसं शीतपथ्य घ्यावं लागणार आहे, ते शीतपथ्य जे आहे ते घ्यावं लागेल. म्हणजे असं प्रसंगोचित आपल्याला थोडंसं नित्यविधी निमित्तविधी, तुम्ही कशामध्ये आहात, कुठे आहात, प्रसंग काय आहे त्यानुसार थोडासा एका दिवसासाठी फक्त तो बदल, जसं पाखा मासा सांगितलाय, वृक्षांना ग्रहण करणारे आहेत आणि महिना 15 दिवसाला तर एखाद्या वेळेस साधन इंद्रियार्थ रस विखो
घेऊ शकतात, पण कायमस्वरूपी नव्हे, आणि ते पण तुमच्या नियमात बसेल तेवढंच. आणि म्हणून इथे वैराग्याचेनी भरलेपणे राहिला, वैराग्य असावं आहे, पण त्याचा अति एक जो काही भाग दाखवण्याचा आहे तो त्या ठिकाणी या व्यक्तींचा असावा, आणि त्याच्यामुळे ते काही गेले नाहीत. ते म्हणाले भटोबाच गेले तरी जाऊ द्या असं म्हटले असतील, बाकीचे गेले तरी जाऊ द्या, पण मी मात्र भिक्षा मागूनच खाणार, मी मात्र जाणार नाही. आता ठीक आहे, हा भाव चांगला आहे, परंतु त्यांनी ते सात्विकपणे ठेवलं असतं किंवा बाकीचे जाऊ द्या, परंतु मी मात्र थोडंसं भिक्षा करूनच जेवण्याचा माझं नियम आहे, तोच मी थोडंसं पालन करेल, हेच विनम्रपणे निरअहंकारपणे जर का केलं तर त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी तमतम आहे. आपण कधी कधी काय करतो की आपण विधी करतोय आणि बाकीचे करत नाहीत, तर त्याचा अहंकार आपल्याला येतो की एवढ्या लोकांमध्ये मीच फक्त धर्मवार्ता करतो, बाकी सगळे अन्यवार्ता करणारे आहेत. हे चिडचिड आपण करत राहतो. म्हणजे एकीकडे अन्यवार्ता करणारे बरे वाटले, ते सात्विकपणे अन्यवार्ता करतायत, आणि धर्मवार्ता करणारा मात्र चिडचिड चिडचिड चालू आहे, मीच भिक्षा मागतो, मी स्मरण करतो, बाकीचे सगळे असेच आहेत. अशा प्रकारची चिडचिड केल्यामुळे ते धर्माचरण जे केले जाते, विधी आचरण जे केले जातं, ते करून काही उपयोग नाही. आपण जेवढे विधी करू तेवढे आपण सात्विक झालो पाहिजे, तामस होण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकजण प्रत्येकाविषयी चुकत असतो, त्यावेळेला आपल्याला सात्विकच राहावं लागतं. आपल्याविषयी कोणी चुकलं तर आपल्याला लगेच राग येतो, तर तो राग एकतर येऊ द्यायचा नाही, मानसिकेच मनामध्येच, पण जरी आला तर तो व्यक्त नाही व्हायचा, वाचिकेवर नियंत्रण आणावं. स्वामी सांगतात ये दशे कारण संन्यास नाही, परंतु कार्य संन्यास मात्र आहे. म्हणजे कारण संन्यास नाही म्हणजे, आणि कार्य संन्यास आहे म्हणजे काय, एखादं कार्य आपल्याकडनं होतं, ते कार्य आधी कारण रूपाने आपल्या मनामध्ये तयार होत असतं, आणि जे मनामध्ये तयार झालं त्याला कारण म्हणतात, आणि त्या कारणाची जी क्रिया घडते त्याला कार्य असं म्हटलं जातं. हा ना, जे मनामध्ये आलं की आपल्याला अमकी अमकी सेवा केली पाहिजे, हे मनामध्ये आलं, हे कारण, आणि वास्तविक तुम्ही ती सेवा करता हे कार्य झालं. तर प्रत्येक कार्याला आधी एक कारण असतं. जसं एखाद्या रोपाला एक बी असतं, बी हे कारण आणि ते रोप हे काय झालं, कार्य झालं. तसं मनामध्ये आलं हे कारण झालं, आणि ते वाचेने बोलणं किंवा ते प्रत्यक्ष क्रिया करणं हे कार्य झालं. तर आपल्या मनामध्ये तर येणारच आहे, राग येणारच आपल्याला, परंतु आपण काय केलं पाहिजे, कारण जरी उत्पन्न झालं तरी त्या कारणाला कार्याच्या रूपामध्ये येऊ द्यायचं नाही. जसं एखादं बी आहे, ते बी आमच्या स्वामींनी काय सांगितलं, मोटका भूमी आणि उदकाचा योग जर का आला तर काय होणार, ती बी प्ररोहाते पावे, म्हणजे ती बीतनं जे काही रोप असेल वगैरे ते येणार आहे, त्याचं झाड होणार आहे. परंतु ती बी जी आहे ती तुम्ही जमिनीच्या आणि पाण्याच्या संपर्कात नेलीच नाही, तर ती कपाटामध्ये जर का ठेवून दिली तर त्याचं काही रोप येईल का, ती पल्लवित होईल का, अंकुरित होईल का, नाही होणार. आणि जर का भूमी आणि पाण्याच्या संपर्कात नेलं त्या बीला की लगेच त्याचं जे काही आहे त्याचं प्रक्रिया सुरू होईल. बी हे कारणच ठेवा, ते कार्यामध्ये आणू नका. मनामध्ये दोषच उत्पन्न होऊ देऊ नका, ही पहिली गोष्ट आहे. पण एखाद्या वेळेस होतच असेल मनामध्ये तर दोष निर्माण, तर काय करायचं, होऊ द्या, परंतु ते कार्याला आणू नका. राग आला तर येऊ द्या, पण वाचेमध्ये आणि क्रियेमध्ये तो येऊ देऊ नका. एखाद्या वेळेस भांडण मनामध्ये आलं तर येऊ द्या, परंतु ते वाचेने भांडू नका. तेवढा तरी दोष आपण नियंत्रित ठेवला पाहिजे. मानसिके जरी झालं त्याचं वाचिके आणि शारीरे होता कामा नये, यावर नियंत्रण असलं पाहिजे. आणि म्हणून एखाद्या वेळेस आपल्याला जरी अहंकार आला की माझ्यासारखं कोणीच आचरण करत नाही, तर तो मनातच अहंकार ठेवावा, तो व्यक्त करू नये, तो वाचेने बोलू नये आणि बाकीच्यांना हिनवू नये.
सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे, आपण दोन गोष्टी करत असतो, तोही दोन्ही गोष्टी दोषजनक असतात. एक तर आपण स्वतःला मोठे आहोत हे दाखवतो, माझ्यासारखं मोठं कोण नाही हे दाखवतो, आणि त्याच वेळेला त्याच वाक्यातनं बाकी जे हीन आहेत हे पण आपण दाखवतो. दोन्ही दोषजनक आहेत, दोन्हीही योग्य नाहीत. आणि म्हणून सांगितलेलं आहे की या ठिकाणी ते म्हणतात की भटोबास मुख्य समस्त जेवणी आले आचार्य भटोबास, आणि बाकीचे सगळे हे भोजन करून आलेले आहेत. मग कोणी पाणी पित होते, भोजन करून आल्यानंतर कुणीतरी जे भोजनासाठी गेलेले होते ते पाणी पियत होते, आणि पाणी पिताना तव तेही राबसे म्हणितले, आणि ते अहंकारामध्ये ते बोलले. जे महात्मे गेले नव्हते ते गेलेले भोजनासाठी गेलेल्या महात्म्यांकडे जे पाणी पित होते त्यांच्याकडे बघून ते म्हणतात, घ्या घ्या बाप माझे डसडसा, प्या प्या, आता चांगलं खाऊन आला तूप वगैरे, आता लागणार तहान, प्या पाणी वगैरे वगैरे असं बोलायला लागले. म्हणजे तुम्ही भोजनाला जाऊन चूक केली आणि मी मात्र बरोबर केलं. ठीक आहे, बरोबर केलं, त्यांनी चूक केली, परंतु ते व्यक्त व्हायची काही आवश्यकता नव्हती, वाचिके बोलण्याची काही आवश्यकता नव्हती. आणि त्या ठिकाणी त्यांनी अशा पद्धतीने बोललं की जेणेकरून काय झालं की सगळेजण दुखावले असतील, सगळ्यांना वाईट वाटलं असेल, अरे म्हणजे आपण काही चूक केली का जाऊन. भटोबासही गेले, त्यांच्यासोबतच आपण गेलो आणि आचार्यांनी नेलं आपल्याला सोबत, मग हे बरोबर आहेत आणि आपण चुकीचे ठरलो का. एका क्षणाला आपल्याला वाटतं की आपल्याकडनं काही चुकी झाली का, असं होतं. आणि कदाचित एखादा मनाला लावून घेणारा असेल तर त्याला सतत ते दुःख वाटत राहील, आपण की हे चूक केली असं वाटत राहील. आणि म्हणून त्यांनी हे जे काही बोललं हे एका व्यक्तीला जरी बोललं असेल तरी ऐकू मात्र सगळ्यांना आलेलं आहे. जे भोजनासाठी गेले त्यांना पण आणि नसतील गेले त्यांना पण ते ऐकू आलं असणार आहे. आणि ते भटोबासांच्या कानावर पण आलेलं आहे, इतकं मोठ्याने ते बोलले. ते भटोबासी ऐकले आणि कोपले, भटोबासाने ते ऐकलं आणि त्यांच्यावर भटोबास कोपलेले आहेत. भटोबास म्हणतात, येतासी कांगा, तुम्ही पण आला असतात, तुम्हाला देखील बोलवलेलं होतं, दंडवत विनंती तुम्हाला पण आलेली होती, तर तुम्ही पण आला असतात त्या ठिकाणी. मा वाटी भरी तुपा जेवितासी, तुम्हाला सुद्धा वाटीभर तूप भेटलं असतं. आता तूप तर वाढायला येतं, परंतु तूप घेतलं की नाही घेतलं हे माहिती आहे का त्यांना, ते माहिती नाही आहे. ते जेवलेत, परंतु काय जेवले, वृक्षांना जेवले तिथे पण का दोन घरी भिक्षा मागून आले आणि मग तिथलंही त्यांचं अन्न थोडंसं त्यांनी घेतलं असेल, किंवा त्या ठिकाणी मिष्टान्न असेल किंवा अजून चांगलं फोडणी तोडणीचं असेल ते कदाचित त्यांनी खाल्लं नसेल. त्यांनी त्या ठिकाणी वृक्षच खाल्लं असेल किंवा साधं भोजन केलं असेल एकदम. हे या महात्म्यांना माहिती का त्यांनी तिथे काय आचार केला, नाही माहिती. एखादे कोणीतरी मुंबईला गेले साधू तर आपण त्यांना हे करायचं का लगेच, किंवा कुठे शहरात गेले ते कुठले तरी महत्त्वपूर्ण कार्यासाठी गेले असतील, अशक्त सेवेसाठी गेले असतील, काहीतरी कुठल्या तरी वासनिकाने काहीतरी विधी अर्जित केला असेल आणि त्या विधीसाठी म्हणून ते गेले असतील, हे आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटलं की नाही हे गेले म्हणजे चांगलं पोटभर खाऊन आलेले आहेत, जेवण करून आलेले आहेत, ईश्वर विधी व्यतिरिक्त जेवलेले आहेत. पण तसं नसतं बरं का. पंक्तीत बसणारे सगळेच लोक काही पोटभर जेवतात असं नाही, आवडेल ते खातात असं नाही, उलट जे आवडेल ते खात नाहीत, परिच्छेदलेलं ते खात नाहीत, हे आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून कुणाच्याही आचाराबद्दल आपण बोलता कामा नये. आणि भटोबास म्हणतात, तुम्ही आला असतं तर तुम्हाला सुद्धा तुपाची वाटी भेटली असती. आणि प्रीतीचे प्रमाण राखते, आणि आमच्या स्वामींनी काय सांगितलंय, प्रीती विखो होईजे, म्हणजे कधी काळी तुमचा तो जो आचार आहे तो तर कायम ठेवाच शेवटपर्यंत, परंतु एखाद्या वेळेस जर का तुम्हाला प्रीतीच्या वचनाचं देखील पालन करावं लागेल. प्रीती विको होईजे म्हणजे प्रीतीपूर्वक, स्नेहपूर्वक, सुहृदत्वाने तुम्हाला जर का कोणी काही पदार्थ दिला,
जसं आपण गोड खात नाही, परंतु अधिकरणांनी म्हटलं हे घ्या गोड, त्यांच्या ताटातलं गोड त्यांनी दिलं, तर मग त्यातलं थोडं का होईना आपल्याला ते खावं लागणार आहे. प्रीती विखो होई जे, मग त्यावेळेला आपल्याला नाही म्हणायचं नाही. कारण की त्यांच्या देण्यामागे काय ईश्वर हेतू असेल हे आपल्याला काही सांगता येत नाही. आपल्याला जरी वाटलं बाबांनी दिलेलं आहे, पण बाबांनी का आपल्यालाच दिलं, तोच पदार्थ का दिला, तर त्याच्या मागे काही विविध कारणं असू शकतात. आणि म्हणून कदाचित आपल्याला देवानी ही थोडीशी सूट ठेवलेली आहे. त्याला सूट म्हणता येत नाही, परंतु तुम्ही काटेकोर विधीमध्येच राहा. परंतु कधीतरी मात्र तुम्हाला काय करायला की एखादं प्रीतीपूर्वक एखादे पदार्थ जर का संपादन करत आहेत, तर त्यावेळेला आपल्याला ते घ्यावं लागेल. आमचे स्वामींची श्रीमंत सुकुमार आरोगण आहे. एकदा भोजन केल्यानंतर आमचे स्वामी भोजन करत नाही. आपल्यासारखं नाही आहे की जेवल्यानंतर पण जे काही चांगला पदार्थ आला आवडीचा की आपण थोडा का होईना तो खातोच, म्हणजे ते खाण्याची इच्छा ठेवतो किंवा खातो. तसं स्वामींचं नाही. श्रीमंत आणि सुकुमार आहे आरोगणा, मोजके पदार्थ आणि तेही मोजक्या स्वरूपामध्ये. परंतु ज्यावेळी अभयोंच्या ज्या काही भोजनाची वेळ आलेली आहे, आमचे स्वामी जेवलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी प्रीती विको होई जे, परंतु त्यांची एवढी आवड निर्माण झालेली होती, एवढी तळमळ दुःख त्यांनी केलेलं होतं आणि त्यामागे त्यांची आवड होती की देवाने माझं स्वीकारलं नाही, देवाच्या ठिकाणी क्रिया प्रवेशन व्हावे, माझं अन्न ईश्वरमुखी लागावं, यासाठी त्यांची तळमळ सुरू होती आणि आवड होती त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे त्या आवडीमुळे आमच्या स्वामींनी त्यांच्या 4 पुऱ्यांचा स्वीकार केलेला आहे. थोड्या थोडक्या नव्हे, 4 पुऱ्या स्वीकारलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी प्रीती विको होई जे, म्हणजे स्वामींनी काय केलेलं आहे, त्यांच्या त्या आवडीचा स्वीकार केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला सांगतात की प्रीतीचं वचन जे आहे, भट्टोबासांनी सांगितलं की प्रीतीचे प्रमाण राखते, म्हणजे त्या वचनाचं पालन झालं असतं, म्हणजे त्याच्याने काही दोष लागतो असं नाही आहे. तुम्ही तुमचा परिच्छेद राखून जर का तुम्ही एखाद्या वासनीकडे भोजनाला जाताय, समजा कधी काळी, बरं का, नेहमीच नाही, कधी काळी जाताय, तर त्याच्यामध्ये त्या प्रीतीच्या वचनाचं अनुपालन त्या ठिकाणी होतं. आता तुझा कोण राखील, आता तुम्हाला कोण राखेल, म्हणजे तुम्ही तुमचा विधी केला हे बरोबर केलं, परंतु तुम्ही जी तमतम केलेली आहे, अनेकांना तुम्ही जे दुखवलेलं आहे, याच्यामुळे जो दोष निष्पत्ती झाली, आता त्याचं काय पुढे, म्हणजे एक गुण आचरता आचरता 10 दोष त्या ठिकाणी लावले. एकाने गुण आचरताना 10 लोकांना मात्र आपण दुखवलं, म्हणजे त्या गुण करण्याचा काहीच उपयोग झाला नाही आपला. गोसावी म्हणितले कुसेवित जाय, एक न सेवित जाय. स्वामींनी काय सांगितलं वचन, एक सेवित जाय, म्हणजे एक विधी पालन करून तो ईश्वर प्राप्तीला जीव जातो. हे तर सरळ सरळ आहे. आणि एक न सेवित जाय, एखादा व्यक्ती आचरण करत नाही, परंतु अनेकांच्या आचरणाला निमित्त मात्र तो होतो. याचा दादोस आहेत, दादोसांनी आचरण काही केलेलं नाही, पण अनेकांना मात्र स्वामींकडे ते घेऊन आलेले आहेत. ते न सेवित जाय, न सेवित जाय म्हणजे दादोसांनी काही अनुसरण घेतलं नाही, ते काही ईश्वर प्राप्तीला गेलेले नाहीत. परंतु न सेवित जाय म्हणजे कुठेतरी त्यांनी स्वतः विधी नाही आचरले, पण विधी आचरणासाठी मात्र स्वामींपर्यंत सर्वांना त्यांनी पोहोचवले. त्याचं कुठेतरी लाभ त्यांना भविष्यामध्ये होणार, लगेच नाही. जर का त्यांना ज्ञान पाळी झालेलीच नसेल या सृष्टीत, तर पुढे त्यांना ज्ञान होईल आणि पुढे ज्ञानाचा इथला कार्याचा उपयोग पुढच्या त्या ज्ञानदेही त्यांना होणार. किंवा या देही जर का ते प्रमादी असतील, तर पुढच्या सृष्टीमध्ये त्यांना हे ज्ञान झाल्यानंतर इत्यादीचे काही धर्माला जीव त्यांनी ईश्वरापर्यंत आणलेत, त्याचा उपयोग त्यांना तिथे होणार आहे. किंवा एखादा व्यक्ती न सेवित जाय म्हणजे कीर्तीपर वैराग्य करून राहिलेला आहे, कीर्तीपर सेवा करतोय, तो न सेवित जाय म्हणजे यथार्थ कार्य करत नाही आहे,
परंतु त्याला बघून बघून जर का इतर लोक धर्माला लागत असतील, स्मरणाला लागत असतील, सेवादास्य करत असतील, तर त्या कार्याचा लाभ त्याला होतो. म्हणजे हा यथार्थ विधी न आचरता देखील त्याला त्याचं गोमटं काही ना काही थोडं 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 लागत राहतं. म्हणजे तसं करणं योग्य आहे असा भाग नाही, परंतु त्या करण्यामुळे सुद्धा कधी कधी असं होऊ शकतं की न सेवित जाय, परंतु आपण जरी विधी आचरत नसलो एखाद्या वेळेस, आपला अनधिकार आपण जोडून ठेवलेला आहे, परंतु इतरांच्या विधीला मात्र आपण तसं करता कामा नये. इतरांना विधी घडवत राहा, त्या विधींना निमित्त व्हा. आपण अन्यवार्ता करायला निमित्त न होता धर्मवार्ता, आपल्याला धर्मवार्ता काहीच येत नाही, परंतु म्हटलं की एखादी लीळा सांगा बरं, तिथे काहीतरी अन्यवार्ता सुरू होती, आपण म्हटलं एखादी लीळा सांगा बरं बाबा, आणि तिथे धर्मवार्ता सुरू झाली. म्हणजे ह्याच्याकडे धर्म काहीच नाही आहे, पण धर्मवार्ता ह्याने मात्र सुरू करून दिलेली आहे. जे न सेवित देखील अशा काही गोष्टी आपण जोडू शकतो, आणि असं जोडता जोडताच ज्ञान प्राप्त होईल. आणि मग सेवन करूनच, म्हणजे त्या व्यक्तीला सुद्धा, दादोसांसारखे व्यक्ती असेल त्यांना देखील जेव्हा केव्हा ज्ञान आणि आचरण करायची वेळ येईल तेव्हा देखील त्यांना आचरण करूनच मोक्षाला जायचंय. विना आचरण करून कोणी मोक्षाला जात नाही. परंतु जर का तो गुण त्याच्याकडे नसेल तर अशा या गोष्टींमुळे त्याच्याकडे ती बोटी बोटी जे काही योग्यता असेल, गोमटा असेल, अधिकार असेल, तो त्याच्याकडे साठत जातो, कणव साठत जाते, आणि त्याला भविष्यामध्ये जो आहे, भविष्यामध्ये त्या सर्व कार्याचा जो उपयोग आहे त्या व्यक्तीला होऊ शकत असतो. आणि म्हणून कसं का होईना आपण परमेश्वराच्या एकेका वचनाचं पालन करण्याचा प्रयत्न करायचा. तो 100% आपल्याकडनं त्या वचनाचं पालन होत नाही, 100% त्या वचनाच्या आचरणाला आपण न्याय देऊ शकत नाही, परंतु त्याचा प्रयत्न का होईना तो दिसला पाहिजे. मुलाने अभ्यास जरी नाही केला तरी तो पुस्तक घेऊन जरी बसलेला असेल तरी ते आईला चांगलं वाटतं, शिक्षकांना चांगलं वाटतं. हळूहळू तो बघून बघून काही ना काही त्याच्यातनं येण्याची शक्यता आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण परमेश्वराच्या वचनांचं अनुपालन केलं गेलं पाहिजे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 42, 43, 44 आणि 45 अशा एकूण 4 स्मृत्यांचं चिंतन आजच्या सत्रामध्ये केलेलं आहे. दंड